आई तुम्ही? मला वाटलं. काय वाटलं? काही नाही. अगं बाई, तू पहाटेला मला उठवायला सांगितलंस आणि मी विसरलेच ना का? असू दे हो, मीच उठले. तुमच्या ओव्या पण ऐकल्या. असं वय. वीरू कुठे आहे? अगं तू गेलाच पहाटेला उठून. कुठे गेला? अगं खांडरासने घेऊन जातो ना का माळावरती? माळ्यावर? आय सी. ये बिरदुदा, ये बिरदुदा. काय रे? अरे बिरदुदा, तुझी सगळी मेंढर चोरीला गेली बघ. अरे पण कोणी? अरे तात्यानं र तात्यानं. हा असं. या मेंढरा हवीत तुम्हाला? चांगले तोडून ठेवीन. ही माझ्या जागेवर का झोपली? तुझी जागा? मग मी रोज नाही का झोपत? अरे झोपली एखादा दिवस तर काय बिघडलं? नाही ते काय नाही, उठव आधी तिला. बरं बाबा भांडू नकस. तू या मांडीवर झोप. ते काय नाही, आधी तिला उठव. काय चाललं तर रे? आबा ही बघा कशी माझ्या जागेवर झोपली होती. असं माझ्या पोराच्या जागेवर झोपली काय? तुला काय ती शिक्षा करायला पाहिजे? तू बोलू नको. आबा माझ्या पोरीच्या जागेवर झोपते म्हणजे काय? पोरीला शिक्षा करायला पाहिजे म्हणजे अहो माझा. काय? बरोबर आहे का नाही रे? बरोबर आहे आबा. हा मग हे घे, हे दूध पी. अरे 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 लेका, अरे अरे आई बघितलं का? अरे लावली तोंड. काय म्हणावं या पोरासनी? समज सपवलं. काय भांडताय, काय भांडताय? घरात बी भांडतोस, तिकडं त्या तात्या बरोबर भांडला, मारामारी केली. आबा त्या तात्याच्या माणसानं आपले बकरी पळवायला चालू केलेत. मग काय गप्प बसू आहे मी? वेळ आली तर तात्याला बी. हे असं करू नको बाबा, हे बघ, असं करू नको. त्या तात्याला समजावून सांगतो मी. आणि नाहीच तर आपली चौकी आहेच की. बर प्या प्या प्या, अशा पांढऱ्या पांढऱ्या मिशा आल्या पाहिजेत मग दुधाच्या. काय बोलतोय? वाजवणारे का थांबलास? आज मला कळलं श्रीकृष्णाच्या पाव्यानं अख्खं गोकुळ का वेडं व्हायचं. आवाज का? पण तू ढोल पण किती छान वाजवतोस. वाटतंय तुझ्या ढोलाच्या तालावर नागिण होऊन डोलावं, मोर होऊन नाचावं आणि पक्षी होऊन उंच भराऱ्या माराव्यात ह्या निळ्या आकाशात. खरंच वीरू, त्या शहरातल्या माणसांचा की नाही मला खूप राग येतो. किती फुटक्या नशिबाची असतात रे ती. असं काय म्हणतेस गौरी? वीरू, तो उगवणारा आणि मावळणारा सूर्य, क्षणाक्षणाला वेगळीच रूप धारण करणारे ते शुभ्र ढग, पक्ष्यांचा तो किलबिलाट, आणि वैग आमच्या मेंढरांचा ओरडण्याचा आवाज, आई पहाटेचं तळताना होणारा घरघर आवाज, कोंबड्यांची कुचकुच, आणि आबा सकाळी सकाळी धार काढताना होणारा चुरचुर आवाज. हे आवडत नाही वय तुला? बघ हा, तू लागलास परत तसंच बोलायला. बर बाईसाहेब, चुकलो. शहरातल्यासारखं बोलतो, अगदी शुद्ध. म्हटलं तर हे सगळं असं होऊन राहिलंय बघा फौजदार साहेब. काय 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 मोगलाही लागून गेले काय? आणि गावात काय तात्या, हं? चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या का काय?
या शंकराबा या. बोला का आला होतात? म्हणजे साहेब, गावातली बकरी पळवायची तात्याच्या माणसानी आणि लोकांनी चिडून हेनासनी मारलं. अरे, हा मारलं की तक्रार करायची हिनीच. बघा ह्यो काय न्याय आहे का सांगा तुम्ही. काय तात्या काय म्हणतात शंकराबा? म्हणजे बघा साहेब रे, ते मागल्या गवरला घेतलेला पैसा औंदाचं गवर आलं तरी सुद्धा परत केलं नाही की हो. आणि काय हो, हा आम्ही काय कापतो काय आणि त्याचं ते बकरा? अरे पैसे परत कर म्हणा, बा घेऊन जात होता ते बकरा. अरे मुद्दल नाही तर नाही, व्याज सुद्धा दिलं नाही ते खेरबाना. बघितलं फौजदार साहेब, ऐकलत नव, स्वतःच्या कानानं ऐकलत नव. म्हणजे बघा कबूल करत्यात सावकारी करतोय म्हणून, ती बी इना परवाना. बघा काय तात्या, अहो सावकारी करता तीही बिना परवाना आणि दुसऱ्याची बकरी पळवून आणता आणि त्यानं मारलं म्हणून त्याच्या विरुद्ध तक्रार करता. अहो या प्रकरणात तुमच्या विरुद्ध किती गुन्हे नोंद करता येतील याची कल्पना आहे का तुम्हाला? म्हटलं तर मी काय म्हणतो फौजदार साहेब रे? तुम्ही काही म्हणू नका. तुमच्या विरुद्ध माझ्या कानावर काय आलं तर मी तुमची गाय करणार नाही, लक्षात ठेवा. जावा तात्या जावा, गौरीचं दिस आहेत. गुन्ह्या गोविंदानं जावा आणि गौरी बसवा. कळला बचवतो, हा सोडतो काय आणि बसवून सोडतो गौरी. तुम्ही पण बसवून सोडा 2-2 गौरी, एक बाजल्यावरी आणि दुसरा ते घरातला. हा बसवायचं 2-2. मला आणि अक्कल शिकवतो. एवढं काय टक लावून बघताय आई? काय ग, सजली का तुमची गौर? आमची आणि तुमची नाही वय? वळखा की माझी कुठली ती? म्हणजे हे हुमन म्हणायचं का कोड? दोन्ही बी. आता गौर तुम्ही सजवली नटवली, पण खरी गौर कशी होती हे ठाव आहे का? नाही. मग विचारा की. काय विचारू? भागीरथी आई, खरी गौर कशी होती? तर मी आज सांगन, ही अशी होती. अगं ए गौरी, रातभर जागलीस, जाऊन झोप की आता. सारख्या सारख्या त्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात माझ्या. तो जागर, झिम्मा, फुगड्या, गौरीची गाणी, याची स्वप्न पडतात मला जागेपणी. अगं येडे, अशी जागेपणी सपान बघायची नसतात. आणि अशी किती दिवस सपान बघणार आहेस तू? म्हणजे अगं म्हणजे तू तर बरी झालीस. तुझ्या आई वडिलांनी त्यासाठी तुला इथं ठेवलं होतं. उद्या ह्या गौरी जाणार आणि माझी ही बी गवर जाणार आपल्या घरी. आपल्या घरला? म्हणजे ते घर माझं आणि हे माझं नाही? अरे देवा पोरी, लय लांबचं बोललीस तू. नाही 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 अगं, एवढं कुठं आलंय नशीब आमचं. तुम्ही लई मोठी माणसं, आम्ही कोण? आई, तुम्ही देव माणसं. देव माणसाबरोबर राहायला पण नशीब लागतं. आता काय ते वीरदेवाच्या मनात आहे त्याचं त्याला ठाव. हे बघ, आज गौरीचं जेवण आहे, मला समजी तयारी करायची आहे, गलीत बायका सांगायच्या आहेत. मी जातो. चल. गौरी, ए गौरी, हे वेडे, अगं तुझ्या डोळ्यात पाणी? बरी झालीस ना तू? हो, वाईट कशाच वाटते? वीरू, हे घर मला आता सोडावं लागणार. तुम्हा सगळ्यांची संगत मला आता सोडावी लागणार. का जीव लावलास एवढा मला? आणि हेच मी तुला विचारलं तर काय सांगशील ग? देवही असं कसा रे? 2 जीवांना जवळही आणतो आणि मग कायमचं दूरही करतो. अगं देवाला कशाला दोष देतेस? देव दुष्ट नसतो ग, दुष्ट असतात ती माणसं. याचीच भीती वाटते मला. भीती? कसली भीती? आपल्या ताटातुटीची. नुसत्या कल्पनेनं डोळ्यातनं पाणी पाझरतं. गौरी, खरं सांगू, अगं पवित्र प्रेम करताना डोळे डोळ्यांशी बोलतात आणि मनांचे धागे जुळताना अश्रू अश्रूंशी बोलतात, तुटण्याच्या भीतीनं. नाही वीरू, तुझ्या घराशी, तुझ्या माणसांशी, तुझ्याशी मी एवढी एकरूप झाले की प्रत्यक्ष मृत्यूही आला तर? नाही गौरी, अगं असं बोलून तुझ्या अश्रूंचा अपमान करू नकोस. नियती कठोर आहे पण प्रीती दयाळू आहे गौरी, आणि तिलाच आपली कणव आहे. आणि तिची हाक ऐकायला जीवाचे कान कर गौरी, जीवाचे कान कर.